ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। काल चौथा सिद्धांताचा नियम असंगता, असंग करायचा म्हणजे काय करायचं? वैराग्य करायचं का? संसार सोडून द्यायचा का? हा असंग नाही आहे. असंग म्हणजे मोहाचा त्याग करायचा. मोह कोणकोणत्या पातळीवर होतो? मोह एकतर शारीरिक पातळीवर होतो, मानसिक पातळीवर होतो आणि बौद्धिक पातळीवर होतो. कसा काय होतो तो मोह? मोह होण्याचं कारण पहिलं अहंकार. मी देह आहे, मला, माझ्यासाठी, माझे, हे सगळं तयार होतं कारण मी देह आहे. देहाशी नाते, देहाच्या भुकेला लागणाऱ्या गोष्टी, देहाला वापरायला लागणाऱ्या गोष्टी, देहाशी अनेक प्रकारची नाती असतात. आणि
मग ती नाती आपण जपतो. हा सगळा काय आहे? संग. मुळात काय? अहंकार. अहंकार कशामुळे झाला? मी देह आहे या वृत्तीमुळे. पण मुळात मला समजलं ना आता, वेदांताच्या ज्ञानामुळे मला समजलं की मी देह नसून मी चैतन्य आहे. मग मी जर चैतन्य आहे तर माझं असं काही नाही. चैतन्याला नाती नसतात. चैतन्य फक्त वर्तमानात असतं. नातीगोती हे भूतकाळ भविष्यकाळामुळे येतात. तर तिथे आपण पाहत होतो की असंग का होत नाही आपला. आता काय केलं पाहिजे? असं म्हणतात की ज्याला आत्मप्राप्ती होते, ज्याला आत्मप्राप्ती होते तो त्याला असंग होतो. ज्याला आत्मप्राप्ती होते तो असंगी असतो. हे बरोबर आहे ना. पण आम्हाला आत्मप्राप्ती होणार आहे का? ध्यानधारणा केली का? गीतेपासून आत्तापर्यंत ध्यानधारणा तरी झाली आहे का आपली? काही लोकांनी अजून सुरू करायचं असेल तर ते करू शकत नाही. मग काय करू शकतो आपण? मग उलटं ध्यानधारणेमुळे आत्मप्राप्तीमुळे आपोआप असंग होतो. जो असंग आपल्याला उपयोगी पडतो. संग केला की आपल्याला त्रास होतो. पण हा उलट्या दिशेने संग सोडण्याचा प्रयत्न करू. म्हणून हा अभ्यास चालला आहे की संग कसा सुटेल. म्हणून आपण म्हटलं संग कशामुळे होतो? अहंकार ह्याच्यामुळे. संग कशामुळे होतो? मोहामुळे. मोह कशामुळे होतो? हे पाहिजे ते पाहिजे असं का वाटतं? माझ्या देहाला मला जगवायचं आहे, त्याच्या गरजा आहेत, म्हणून हे पाहिजे ते पाहिजे असं वाटतं. म्हणून हा मोह. देहाच्या खरं म्हणजे गरजा काय? अन्न वस्त्र निवारा, है ना? अन्न वस्त्र निवारा. निवारा बरीच मोठी गरज भागवतो. वस्त्र त्या खालोखाल पण तशी त्या मानाने बऱ्याच दिवसांची गरज भागवतं. अन्न मात्र आपल्याला त्याचा हे रोज करावा लागतो. त्याची तरतूद रोज करावी लागते. एवढ्याच देहाच्या गरजा आहेत. बाकी आहेत का? बाकी सगळा मोह. मग ठीक आहे, त्याच्यासाठी लागणारी साधनं, हे बाकीचं सगळं ठीक आहे, ते आलंच. परंतु मोह होण्याची गरज नाही ना. मोह ह्याचा अर्थ आवश्यकतेपेक्षा जास्तीच्या गोष्टींची आसक्ती मनामध्ये निर्माण होणं, हे पाहिजे ते पाहिजे. किंवा मोह म्हणजे माझ्या नशिबी हे यायला नको आहे असा मोहच असतो. शेवटी एकच एक विचार म्हणजे मोह. हे सगळं कशामुळे होतं? तर मी म्हणजे देह, आणि देहाला काय घातक आहे, काय संरक्षक आहे ते आपण पाहत राहतो. देह हे
मला सांभाळायला दिलेली वस्तू आहे. कोणी मला सांभाळायला पुस्तकं दिली. आम्ही 3 वर्षांनी येतो, पण घरात ती खाल्ली जातील उंदरांनी झुरळांनी. म्हणून ही पुस्तकं तुझ्याकडे ठेव सुरक्षित. मग मी काय म्हणेन? हां, व्यवस्थित त्याला पॅक केलं. माझ्याकडे जागा आहे, कपाटात ठेवलं. थोड्या थोड्या दिवसांनी कुठे त्याला ह्याच्या गोळ्या घाल, गोळ्या त्याच्या मागे पुढे घालून ठेव. ठीक आहे ना बघायचं. बस त्याला पूर्ण पॅक करायचं. पण मी काय ते सारखं घेऊन फिरते नाही. किंवा मला कोणी सांभाळायला सोनं संधी दिले, घरात चोरी होते, मग मी काय करीन? काय करीन मी? माझ्या तिजोरीत ठेवीन. मग मला कुठं बाहेर जायचं असलं तर काय करायचं? माझ्या लॉकरमध्ये ठेवीन. म्हणजे मी काय करते? प्रत्यक्षात सांभाळायला थोडे दिवस दिलेल्या वस्तूचं मी काय करते? ती मला सांभाळायला दिली म्हणून काय ह्याच्यात घेऊन फिरते, माझ्या बरोबर घेऊन फिरते मी सारखी. अतिशय महत्त्वाची वस्तू आहे म्हणून पर्समध्ये घेऊन फिरते नाही. ती सेफ कधी राहणार आहे? योग्य ते त्याच्यावर उपाय केल्यावर. तसं मला सांभाळायला दिलेलं शरीर, मन आणि बुद्धी याचा गंज कशाने जाऊ नये म्हणून काय झालं? मला सांभाळायला दिलेलं शरीर, मन आणि बुद्धी याला कशाचाच गंज लागू नये म्हणून मी काय करायचं आहे? शरीराला योग्य ते हे मला सांभाळायला दिलं आहे ना भगवंतानी. योग्य ते औषध पाणी. जास्त अन्न होतं आहे का? त्याला जास्त मीठ होतं आहे का? जास्त साखर होती आहे का? कमी साखर होती आहे का? नाही, मेंटेन केलं पाहिजे ना. हवी ती आवश्यक ती औषधं. ह्याच्या पलीकडे त्याला काय करायचं आपण? ह्याच्या पलीकडे त्याला काहीच करू शकत नाही ना आपण. असं आहे. मन दिलंय. मनाचा गंज काढायचा म्हणजे सगळे विचार पहिले पळवून लावायचे आणि पेंट करून ठेवायचं मन रिकामं. आणि तिथे भगवत रूपी अगरबत्ती लावायची, सारखा त्याचा वास सगळीकडे दरवळला पाहिजे. मोगऱ्याचं झाड लावायचं तिथे मनामध्ये. सुंदर सुंदर ईश्वरी विचारांचं मोगऱ्याचं झाड लावायचं. सतत वास दरवळत राहायला पाहिजे. मग कसला गंज लागतोय मनाला? बुद्धी लोकांचा मान खाऊन पिऊन जाड होते, जाडी होते. मग तिला डाएट करायला पाहिजे की नाही? मग कोणीतरी भेटतो आपल्याला, कोणीतरी शत्रू भेटतो आणि तो पॉलिश करतो. मग त्याला बुद्धीचा गंज काढला जातो. ती लठ्ठ झालेली जी बुद्धी आहे त्याची जाडी तो शत्रू आपोआप डाएट करून देतो. आपल्याला काहीच करावं लागत नाही. तुम्हाला आवडेल की नाही? जर वजन वाढलं तर मी काही न करता कोणीतरी असं अमृत पाजल्यासारखं मला एक डोस पाजावा. वास लगेच दुसऱ्या दिवशी उठलं की मी बारीक. माझा प्रश्नच मिटला. हे किती छान वाटतं. अगदी तसं असतं. बुद्धीची जाडी कमी करणं याचा सगळ्यात बेस्ट डायटिशियन शत्रू आहे.
शत्रू नेहमी आपल्याकडे जे नको ते असतील ते सगळे दोष खपल्या काढून देतो. त्यामुळे शत्रू पाहिजेच, म्हणजे शत्रू हाच मित्र. माझी तर सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही हा एक्सरसाइज करा. शत्रू हाच मित्र. त्यामुळे मग जगात कोणीच शत्रू राहणार नाही. आपण तसा चांगला चांगला विचार करत जाऊ. मग ह्याच्यामध्ये काय आहे, एक जबरदस्त उदाहरण आहे. काल आपण महाभारतातली उदाहरणं पाहिली होती. तसंच आणखीन एक उदाहरण आहे की तुम्हाला ते सगळ्यांना माहीत पण असेल की हा हे सगळे पाचही पांडव एकदा चालले होते ह्याला वनवासात निघाले असताना जंगलामध्ये त्यांना तहान लागली आणि सुखवस्तू घराण्यात राहिलेले हे पांडव त्यांना एकदम वनात जाण्याची वेळ आली. त्यामुळे ते अतिशय थकले बिचारे. रात्रंदिवस काट्यांचा प्रवास, पायाखाली काटे, झाडं, झुडपं, ऊन, ताण, बाप रे, सगळं कसं रखरखीत जीवन वाट्याला आलं. आणि जाता जाता रस्त्यामध्ये तहान लागली. युधिष्ठिर अर्थातच हे जे लहान भाऊ होते त्यांना आधी सहदेव गेला पाणी आणायला. तुम्ही सगळे बसा, मी आणतो पाणी. आणि काही नाही, त्याला वाटलं काही नाही. तळ्याजवळ गेला आणि कमंडलू पाण्यात बुडवणार एवढ्यात आवाज आला, कोण रे तू, काय करतोयस, पाणी पितोयस, हात लावू नकोस, तळ्याच्या पाण्याला स्पर्श करू नकोस, आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. तो सहदेव वयाने लहान असल्यामुळे घाबरला नाही. त्याने या आवाजात आवाज मिसळला, कोण रे तू मला हे प्रश्न विचारणारा. एवढं बोलल्याबरोबर तो तिथे मूर्छित पडला. नकुल आला. मी याला सहदेवाला बघायला जातो, तो कुठे गेलाय. पाहिलं तर मूर्छित झालेला तो मृत झाला होता. त्यांनी तेच केलं, त्याच्या हातातला कमंडलू घेतला. पहिलं ज्यांना तहान लागली त्यांना आधी पाणी देऊन येतो. ह्याच्यावर थोडं पाणी शिंपडून पाहिलं दाद देतोय का, तर नाही. एवढं रखरखत ऊन आहे, शिल्लक राहील का तो इतक्या वेळ. आणि कमंडलू घेतला. त्यालाही परत तोच आवाज आला. तो जो आकाशवाणीचा आवाज येत होता ना, तो होता यक्ष. त्या तळ्याजवळ गेल्यावर त्याने त्यालाही तसंच केलं. असं करत एवढा शक्तिवान भीमसुद्धा, त्याचंसुद्धा काही चाललं नाही. आणि मग अर्जुनसुद्धा आला. चारही भावंड आपली मृत अवस्थेत पाहून युधिष्ठिर त्यांना बघायला आला असताना अतिशय दुःखी झाला. आणि स्वतः अतिशय तहानेने व्याकुळ झालेला तो युधिष्ठिर, आपण आधी थोडं पाणी पिऊ, मग यांना काय करायचं ते बघू. आणि पूर्वी असं होतं की आता जे झालं आहे ते झालं आहे, पण यांना अग्नी देणारा मी आहे, मग आपण लाकडं शोधू वगैरे. त्याच्या मनात प्रश्न सुरू झाले. कोण करतं आहे, काय करतं आहे नाही. हे इथे एक अतिशय वाईट असा स्पॉट आहे
आणि म्हणून आपण इथनं लवकर हलायला पाहिजे. इथे यांचे अंत्यविधी करून. आणि जंगलात अशा जागा असतात हे आता आपल्याला कळलेलं आहे. त्याच्यामुळे तो आता पाण्यासाठी तो कमंडलू घेऊन वाकला. इतक्यात त्याला आवाज ऐकू आला, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय या पाण्याला हात लावायचा नाही. आणि मग ते जे त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. युधिष्ठिर हा धर्मराज आहे, धर्म पाळणारा आहे आणि त्याला सगळं माहिती आहे की इथे नैसर्गिक शक्ती, देवतांच्या शक्ती, आणि आता आपण जंगलात आलोच आहोत तर आसुरीसुद्धा शक्ती असतील. त्यांना तोंड देता आलं तर द्यायचं, नाही देता आलं तर स्वतःचा नाश करून टाकायचा. आपल्या जीवनात तरी काय चांगलं आहे, काय चांगलं आहे पुढे? फक्त जीवन आहे म्हणून ते जगायचं. त्यांनी ठरवून टाकलं, कोणाचा का आवाज असेना. आणि तसा तो धर्मराज असल्यामुळे त्याला एक थोडीशी चाहूल होती की इथे काहीही झालं तरी आपलं कल्याणच होईल. आणि हा जो आवाज येतो आहे हा दैवी शक्तीचा आवाज येतो आहे, बघू आपली परीक्षा असेल. म्हणून त्यांनी सांगितलं यक्षाला, विचारा, प्रश्न विचारा. मी प्रयत्न करतो, मला जमेल तसे मी प्रयत्न करतो. आणि यक्षाने एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. अतिशय सुंदर प्रश्न आहेत जीवनाबद्दलचे आणि धडाधड पाठ केल्यासारखी तोंडावर तयारच होती. इतकी सुंदर उत्तरं युधिष्ठिराने दिलेली आहेत. इथे 4 भाऊ आपले मृत्युमुखी होऊन पडलेले आहेत आणि शांतपणाने अतिशय तहानेने व्याकुळ झालेला युधिष्ठिर त्या यक्षाच्या प्रश्नांची उत्तरं देतो आहे. बरेच प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिल्यावर तू या तळ्याचं पाणी पिऊ शकतोस. प्रथमतः तो पाणी पितो आणि तेवढ्यात यक्षाचा आवाज येतो, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आणि मी फक्त तुझ्यावर प्रसन्न होऊन या तुझ्या 4 भावांपैकी एकाच भावाला मी जीवनदान देणार आहे. बोल, कुणाला जीवनदान देऊ? आणि मग काय होतं? युधिष्ठिर हा धर्मराज आहे, धर्मानी वागणार आहे. इथे ना युधिष्ठिराची आई आहे ना नकुल सहदेवाची आई आहे. तरीही मी सगळ्यात मोठा भाऊ आहे, मी योग्य तो धर्माने विचार केला पाहिजे. आणि म्हणून तो काय यक्षाला सांगतो की कुंतीचे आम्ही 3 आहोत. मी स्वतः, भीम आणि अर्जुन, पण माद्रीची ही 2 मुलं आहेत. मग तिला पूर्णपणे पुत्रशोक होईल. म्हणून नकुल सहदेव यांच्यातल्या एकाला तू जीवनदान दे.
हा विचारही त्यांनी अगदी धर्माप्रमाणे केलेला आहे. इतकं म्हणजे निरागस त्याचं मन. तर त्यांनी असं सांगितल्यावर एकाला जीवनदान दिलं जातं आणि मग काहीही न बोलता यक्ष आपोआप ॲटोमॅटिक सर्वांना तो जिवंत करतो आणि मग हे पुढची यात्रा करतात. आता इथे ही गोष्ट सांगण्याचं कारण आपण काही महाभारतातल्या गोष्टी सांगत नाही आहोत, तर आपण असंग या विषयाला धरून या गोष्टींची उदाहरणं घेतलेली आहेत. असंग माझे भाऊ, माझे स्वतःचे भाऊ सोडून ज्या मातेला अतिशय पुत्रशोक होणार आहे तिचा एक मुलगा जिवंत कर. म्हणजे असंग म्हणजे आपण म्हणतो की अनावश्यक गोष्टींचा संग सोडला पाहिजे, पण इथे तर आवश्यक गोष्टींमध्ये सुद्धा कोणती गोष्ट परमावश्यक आहे ती केली पाहिजे. अतिशय सत्यता पांडवांमध्ये, त्यातल्या त्यात युधिष्ठिर म्हणजे तर कळसच, सत्याचा कळस. आणि अतिशय हीनता ही कौरवांमध्ये, पराकोटीची हीनता विचारांमध्ये ही कौरवांमध्ये आहे. आपण माद्रीचंही उदाहरण, स्वतःच्या जीवावर उदार होऊन ती सती गेली की माझी पात्रता नाही 5 पांडवांवर समानतेने प्रेम करण्याची आणि त्यांची हेळसांड होईल, तर कुंती तूच जिवंत राहा, तू यांना न्याय देऊ शकशील, माझी मुलं माझ्यापेक्षा तू चांगली सांभाळशील, फार मोठी उदार मनाची आहेस. म्हणजे बघा की इथे सुद्धा मुलं आणि सती जाणं या 2 गोष्टींमध्ये पराकोटीचा असंग केला आहे, स्वतःचं जीवन तिने दान दिलेलं आहे. आता आपण हे लक्षात घ्यावं. काय वीणाताई काही पण सांगतात, आमच्या जीवनात असं कधी येणारच नाही, मग आम्ही कशाला विचार करायचा. तसं नाही आहे हो. हे बघा, मन हे इतकं भ्रमलेलं आहे आपलं. साध्या साध्या गोष्टी जर त्याला सांगितल्या तर ते लाईटली घेतं, फार ते लाईटली घेतं. म्हणजे तो शेजारचा सुनील बघ कसा अभ्यास करतोय आणि तू कसा करतोयस, लाईटली घेतो तो. आणि शेजारच्या सुनीलबद्दल काही नाही वाटत त्याला. परंतु तो वर्गात येणारा पहिला मुलगा आहे, तो खूप शिष्ट आहे बरं का, मग ह्याच्या मनात खुन्नस. त्याचं उदाहरण आई देते. याला खूप राग येतो आणि हा खूप अभ्यास करतो. म्हणजे काय, थोडंसं मनाला लागेल किंवा मनाला काहीतरी फार मोठी आकर्षकता येईल असा विचार सांगितला
की मन हळूहळू स्वतःचे दुर्गुण टाकतं. मी जर सांगितलं तो अमका साधू बघ, त्याच्या अंगात हे गुण होते, तर काही वाटत नाही. पण हे जर युधिष्ठिराचं उदाहरण दिलं तर अंगावर रोमांच उभे राहतात. आमच्या जीवनात तसं फारसं काही घडत नाही, पण जीवनात एखादा इतका मोठा आदर्श खूप काम करतो बरं का. छोट्या मोठ्या गोष्टींचा आम्हाला असंग जमत नाही. म्हणजे काय, सर्वसाधारणतः संसारी मनुष्य म्हणतो की आधी मी माझं बघितलं पाहिजे, मी स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, मग मी लोकांचं बघितलं पाहिजे. आता हे व्यवहाराच्या दृष्टीने बरोबर आहे, पण स्वतःला क्लेश जरी झाले तरी काय सत्य, त्रिवार सत्य काय आहे, तसंच आपण वागायचं आहे जीवनामध्ये. हे मात्र परम असंगाचं उदाहरण आहे. आता ते डोळ्यासमोर ठेवलं. युधिष्ठिरानी एवढा असंग केला, माद्रीनी एवढा असंग केला, मग मी छोट्या मोठ्या गोष्टींचा असंग नाही करू शकत. हे मनामध्ये रुजतं. मनाला फार मोठी उदाहरणं लागतात बरं का. ते रमतं मोठमोठ्या उदाहरणांमध्ये. आणि ह्या आदर्शाचं सर्वात मोठी उदाहरणं आहेत ही. मनाला आकर्षण हवं असतं. आपल्याला काय वाटतं बघा की म्हणजे हा असंग कसा फसवतो. डॉक्टरचं तर उदाहरण सांगितलंच तुम्हाला की लोकांची ऑपरेशन तो अगदी सहज करतो. त्याची जी स्किल असते आणि गॅरंटी असते त्याला, असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल. आणि तो सर्जन अतिशय हुशार, सुबक चालणारे त्याचे हात, किती नाजूक इंद्रिय असतात आपली, अगदी जागच्या जागी तो बसवून देतो. आणि जेव्हा स्वतःच्या मुलांचं काही ऑपरेशन करायचं असतं तेव्हा तो मनाने हालून जातो आणि दुसऱ्या डॉक्टरला सांगतो की हे तू कर बाबा, माझ्याच्यानी होणार नाही, काहीतरी बिघडेल. त्याचप्रमाणे जर काही हे झालं, म्हणजे काही अपराध घडला, तर काय होतं, शिक्षा केली जाते. हां, हे काय आहे, विधान आहे. मग लोकांची उदाहरणं आपल्याला काय होतात, गप्पा मारायला बरी वाटतात. अहो तो हाय ना, असं झालं. पेपरातलं उदाहरण असतं ना, ते आपण इंटरेस्टनी बोलत असतो. आपल्याला जरा बरं वाटतं सगळ्यांमध्ये बोलून, माहिती एक दिली जाते. दुसरं, मग तो आपल्या मोहल्ल्यातला असेल एखादा, हे तुला माहिती आहे का, असं झालं, त्यांनी असा असा अपराध केला, त्याला शिक्षा झाली. नात्यातले असेल, अजून इंटरेस्टनी सांगतो. अशी आपली वृत्ती असते. परंतु ज्यावेळी अक्षरशः इतकं नाजूक उदाहरण आहे, आपलाच मुलगा किंवा आपलीच मुलगी असं माणसाचं असेल की अपराध केलेला आहे, त्या माणसाने काय करावं, त्याला ते सहन होत नाही. असं इतक्या इंटरेस्टनी तो सांगतो का, माझ्या मुलाने असा अपराध केला, त्याला शिक्षा झाली, नाही सांगू शकत. काहीच नाही, आतपर्यंत आतडी पिळवटून निघतात. म्हणजे बघा तुम्ही, आपण इथे मात्र असंग करू शकत नाही ना. ही वृत्ती ही नैसर्गिक वृत्ती आहे, आपली नैसर्गिक वृत्ती आहे.
नाजूक उदाहरणं आहेत. आणि इथे आपल्याला आपल्या अपूर्णतेची जाणीव होते की मी हे सगळं पचवायला अपूर्ण आहे असं जेव्हा माणसाला वाटतं तेव्हा खऱ्या जीवनाची सुरुवात होते. तेव्हा खऱ्या जीवनाची सुरुवात. लोकांच्या उदाहरणावर आपण मजेत बसतो, पण आपल्या स्वतःवर आलं की आपल्याला ते सहन होत नाही. आणि म्हणून लवकरच आपण काय करायला पाहिजे की देह आणि मन याच्यापासून मी वेगळा आहे, ही पहिली स्टेप. मग मी वेगळा आहे तर मी कोण आहे, तर मी चैतन्य आहे, हे दुसरी स्टेप. हे विचारांमध्ये पक्कं झालं पाहिजे, दृढ झालं पाहिजे. आणि तिसरी स्टेप, मग मी जर चैतन्य आहे तर मला त्याचा शोध घेतला पाहिजे. मला तो अनुभव येत नाही ना अजून, तोपर्यंत मला त्याचा शोध घेतला पाहिजे. वृद्धपणाने लोक घाबरतात, मृत्यूला लोक घाबरतात, देहासक्ती असते त्यांना. आणि म्हणून याच्यासाठी गीतेमध्ये सांगितलेलं जे समतेचं महत्त्व आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्या ठिकाणी समता हवी, समत्व भाव. सुख आणि दुःख समान हवेत, यश आणि अपयश समान हवं. यश आलं आहे का, ठीक आहे, चांगलं झालं, परत त्याच्यावर विचार नाही. अपयश आलं आहे का, बरं ठीक आहे, का आलं आहे त्याचा आपण अभ्यास करू आणि पुढे अपयश जाईल असा प्रयत्न करू. इथपर्यंतच त्याचा विचार करायचा. बाकी पुढे चांगल्या वर्तमानात राहायचं. आणि आता पुढचा जो टॉपिक आहे तो उद्या घेऊ.